चला तर मग आज पाहूया माझ्या गार्डनमधली फुलं आणि त्या फुलांबद्दलची थोडीशी माहिती. तर हे आहे कृष्णकमळ. हे देवालाही वाहतं, त्याचा वासही खूप छान येतो. खिडकीमध्ये लावलं तरी घरभर दरवळतो, त्याच्यामुळं छान आहे. ही आहे सदाफुली, पिंक कलरमध्ये आहे आणि याचा देवाला व्हायचं नाही आहे फुलाचा उपयोग देवाला वाहण्यासाठी नाही होत, पण शोसाठी ठीक आहे. दारामध्ये फुलांची कमी नको म्हणून ते भरून काढते त्यांची कमी, की कोणत्या झाडाला सीझन वाईज फुलं येतात. तर ह्या झाडाला 12ही महिने फुलं येतात, त्याच्यामुळे हे झाड तुम्ही नक्की लावा. ह्याच्या बिया टाकल्या तरी रोपं उगतात. हा चिनी गुलाब आहे, ह्याची छोटीशी फांदी लावली तर खूप पसरते, खूप त्याला फुलं येतात आणि सिजनेबल नाही आहे, ह्याला कधीही फुलं येतात आणि ह्याचे कलर पण भरपूर आहेत. मी आणखी झाडं आणल्यावर तुम्हाला नक्की शेअर करेन. आणि हा आहे मोगरा. हा बायकांचा खूप आवडीचा विषय आहे. ह्याचे गजरे करा, देवाला व्हा किंवा डेकोरेशन म्हणून पाण्यामध्ये ठेवा घरामध्ये, सुकणार नाही. त्याचा वासही खूप छान येतो, घरामध्ये पूर्ण फ्रेश राहतं. आणि मोगरा हा खूप आवडीचा विषय असल्यामुळे हे झाड तर नक्कीच लावा. त्याला सिजनेबल फुलं येतात, पण ठीक आहे, चला तेवढे 4 महिने मोगऱ्याच्या फुलांचा एन्जॉय घ्यायचा. ही आहे जास्वंद, गणपती बाप्पांचा आवडीचं फूल हे, त्याच्यामुळे तेही नक्की लावा. हे आहे गुलाब, जो फुलांचा राजा. हे माझ्याकडे 3-4 प्रकार आहेत, पण आत्ता फुलं 2च झाडांना आलेत, पिंक आणि व्हाईटला. आणि हे व्हाईट कलरची सदाफुली आहे. ही पण देवाला नाही वाहत, पण गार्डनमध्ये ठीक आहे, फुलांची कमी भरून काढते. तर हिलाही लावा, खूप छान फुलं येतात आणि व्हाईट असल्यामुळं उठून पण दिसतं. आणि हे झाड मला खूप सगळ्यात जास्त आवडतं. ह्याला खूप 12 महिने फुलं येतात, पण या झाडाचं नाव मला माहीत नाही आहे. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ह्या झाडाचं नाव काय आहे. आणि कलर तर याचा सुरुवातीला व्हाईट असतो, नंतर मरून होतो, डार्क होतं, मग नंतर सुकतं. आणि हा एक कागडा, ह्याला लावा 12ही महिने याला फुलं येतात. मोगरा असू नसू हा मोगऱ्याची कमी भरून काढतो आणि गजरे करून करून तुम्ही कंटाळसान, पण झाड काही कंटाळणार नाही. त्याच्यामुळं ह्याचं झाड अवश्य लावा आणि गजरे करून करून मस्त केसांमध्ये माळून थोडीशी शायनिंग मारा. त्याच्यामुळे हे झाड तर नक्कीच लावा. आणि एवढे सारे फुलं मी काढलेत आता आणि असे टिपायावर ठेवून मस्त डेकोरेशन करणार, त्याचं पाण्यामध्ये ठेवून. दिवसभरही सुकत नाहीत